नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही चार्ट न वापरता एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर बाहीमध्ये घोळ येऊ नये म्हणून कॅफॅटसुद्धा कशी घ्यायची हे सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये जो घोळ येण्याचा प्रॉब्लेम आहे तो दूर होईल। तर आता इथे मी हा ब्लाऊज घेतलेला आहे आणि हा आहे आपला ब्लाऊज। आता इथे सुद्धा मी चेस्ट मोजून दाखवते पहा। तर इथून पहा 8 इंच भरते, तर 32 साईजचा हा आपला ब्लाऊज आहे। तर बाही मोजून घेऊया। तर अप्पर चेस्ट आपली किती भरलेली आहे 32 इंच आणि इथे फुल बस्ट जर तुम्ही मोजायला गेला तर पहा हा टक्स असा पहा, इथून फिटिंग आहे। तर इथून असं हे पकडायचं पहा, असं ओढायचं सुद्धा नाही जास्त। तर जसं आहे तसं असं धरून पहा 8.25 इंच म्हणजे 35 इंच फुल बस्ट भरत आहे। तर अप्पर चेस्ट आहे 32 आणि फुल बस्ट आहे 35। तर आपण अप्पर चेस्टनुसार इथं बाहीची कॅप हाईट कशी निघते ते पाहणार आहे। तर इथं सर्वात पहिल्यांदा आपण बाहीची उंची घेऊया। इथून बाहीची उंची 10.25 इंच आहे। इथे तुम्ही पाहू शकता 10.25 इंच बाहीची उंची आहे। लगेच मी मुंडा घेर मोजून घेते, मग आपण परत दंड घेर मोजून घेऊ। तर हा जो मुंडा घेर आहे तो किती भरतोय हे पाहायचं आहे। 7.25 इंच परफेक्ट 7.25 इंच इथं मुंडा घेर आपला भरत आहे। 10.25 इंच बाहीची उंची आहे, मुंडा घेर आहे 7.25 इंच आणि छाती आहे आपली 32। आता इथं दंड घेर मोजताना असा ब्लाऊज म्हणजे बाही जी आहे त्याची उलटी करून इथून आपण मोजणार आहे। तर पहा 4.25 इंच दंड घेर आहे। तर ही 3 मापे घेतल्यानंतर आता हे मी छातीचं माप तुम्हाला का सांगितलं, कॅप हाईट काढण्यासाठी मी तुम्हाला इथे छातीचं माप सांगितलेलं आहे। हा एक नवीन फॉर्म्युला आता सध्या आपण वापरत आहे, त्यामुळे पहा बाहीमधील घोळ कमी होतोय। बाहीची उंची घेण्यासाठी पहा ही बंद बाजू असते तिकडे बाहीची उंची घ्यायची। तर इथून मी 10.25 प्लस 1 11.25 इंच इथून सुद्धा असं 11.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। अशी एक लाईन ओढून घेतली। उंची घेतल्यानंतर आता इथे कॅप हाईट आपण कशी घेणार आहे, जी छाती आहे आता इथं 32 छाती आहे तर त्याचा 10वा भाग करायचा आहे। तर 10वा भाग करताना पहा हे जे माप आहे यामध्ये फक्त एक असा पॉईंट द्यायचा म्हणजे आपली ही कॅप हाईट निघणार आहे। किती झाली 3.2 3.25 इंच आपली कॅप हाईट निघली। तर इथून मी 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून एक अशी लाईन ओढून घेऊया। ही झाली आपली कॅप हाईट। तर इथं मी आता तुम्हाला कशी कॅप हाईट काढायची हे सांगितलं। कोणतीही छाती असू द्या, आता इथे 40 छाती असेल तर त्याचा असा पॉईंट द्यायचा त्याच्यामध्ये, मग किती होणार कॅप हाईट 4 इंच। 42 छाती असेल तर यामध्ये एक पॉईंट द्यायचा 4.25 इंच। पण फुल बस्ट नाही, अप्पर चेस्ट आहे हे लक्षात घ्या, नाही तर तुम्ही फुल बस्टनुसार घ्याल, कारण फुल बस्ट कधीही जास्तच असते। त्यामुळे आपण अप्पर चेस्टचं इथं मेजरमेंट घेणार आहेत। तर आता इथे 36 असेल तर यामध्ये एक पॉईंट दिला तर 3.6 म्हणजे 3.5 इंच आपली कॅप हाईट होईल। या पद्धतीने तुम्ही लांब बाहीमध्ये फॉर्म्युला वापरा। हे झाल्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे मुंडा घेर। मुंडा घेर इथून घ्यायचं आहे पहा, इथून 7.25 इंच। तर मी या लाईनवर असं 7.25 इंचावरती असा टेप ठेवला, तिरकी लाईन ओढली, इथं मार्किंग करून घेतलं। आता या लाईनचे मी समसमान 4 भाग करून घेणार आहे। हे 2 भाग आपले तयार झाले। तर याचा एक भाग
ह्याचं हे असं हा एक भाग, परत इथं 1 इंच घ्या, अर्धा इंच हा पॉईंट अर्धा इंच वरती घेतला, हा दुसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच खाली घेतला. आता आपण बाहीला पुढचा आकार देणार आहे. पुढचा आकार देण्यासाठी या 1 इंचापासून या सेंटरवर अशा पद्धतीने हा आकार सेंटरवर आणायचा. या सेंटरवरून हा जो आपण खाली पॉईंट घेतला तिथे आणि हे असं जोडायचं. एकदम परफेक्ट असा हा पानाचा आकार जो आहे तो तयार होतो. इथे तुमचे बाहीचे आकार जे आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत. बाहीचा पाठीमागचा आकार देण्यासाठी इथे 1 इंचावरती पॉईंट देऊन घेतला आणि इथून पहा असा ही 1 इंचाचा पॉईंट, 1 इंचाचा पॉईंट, परत इथे अर्धा इंच, परत हा 3 नंबरचा पॉईंट जो आपण घेतलेला इथे, इथून असं एकदम छान असे आकार तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता बाहीला आकार कसे आलेले आहेत. तुमच्या समोरच इथे मी तुम्हाला बाहीला आकार देऊन दाखवले. एकदम परफेक्ट असे आकार येतात. आता याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन, इथे मी हे 1.5 इंच मार्जिन घेतलं. आता इथे ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही 2 इंच मार्जिन ठेवलं असेल तर इथे 2 इंच घ्यायचं, आणि कटिंग करताना म्हणजे आपण मेजरमेंट जेव्हा टाकतो त्यावेळी 2 इंच मार्जिन घेतलं असेल तर 2 इंच मार्जिन इथं ठेवायचं आहे. दंडघेर 4.25 इंच आहे. इथे मी 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, इथे हे 1.5 इंच मार्जिन आणि 4.25 इंच दंड घ्यायचं. आता हे जोडून घ्यायचं. पहा किती छान अशी बाही आपली दिसत आहे. आता इथे परत आपण हे अर्धा इंच डाऊन करून हा जो आपण वरचा आकार दिलेला आहे तो आकार परत इथं असा डाऊन करायचा. या पद्धतीने थोडा अजून खाली झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु असं वरटोक निघलं नाही पाहिजे. असं या पद्धतीने आकार द्यायचा. हे झाल्यानंतर आता ही लांब बाही झाली म्हणून आपण इथं फिटिंग करताना 1 इंच असं आतमध्ये येऊन शिलाई द्यायची. तुम्ही कटिंग करताना सुद्धा अशा आकारामध्ये कटिंग करू शकता, नाही तर मग नंतर शिलाई देताना तुम्ही सुद्धा शिलाई अशी दिली तरी सुद्धा चालेल. आता इथून अंतर किती घ्यायचं? जवळपास 2 ते 2.5 इंच अंतर घ्यायचं. कारण इथून जर तुम्ही डायरेक्ट फिटिंग करायला गेला तर इथं आपलं काखेमध्ये बाही टाईट झाल्यासारखी होणार. त्यामुळे इथून थोडंसं सरळ येत परत आपण ही फिटिंगची लाईन जी आहे ती अशी कर्व घेऊन मग आहे असा दंडघेर इथे जोडायचा. म्हणजे इथं जे तुम्हाला पहा जो दंड असतो आपली बाही असते ना ती मध्येच इथंच अशी चुनी आल्यासारखी होते. नाही इथं होत नाही किंवा इथं होत नाही, इथं होते. तर त्यावेळेस इथं अशी शिलाई द्यायची म्हणजे काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला कोणताही चार्ट न वापरता एकदम परफेक्ट बाही कटिंग कसं करायचं हे समजावून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.